रामाचा कानडा राजा पंढरीचा. आणि मग असा भगवान परमात्मा अवताराला आल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती, 8 वर्षाची मूर्ती. आईच्या गर्भातनं लेकरू बाहेर आले होते. 8 वर्षाचं असतं का? 8 किलोचं नसतं ना 8 वर्षाचं कुठलं आलं? 800 ग्रॅमचं बरं. 8 वर्षाची मूर्ती समोर उभी राहिल्याबरोबर देवकी घाबरली. हे कृष्णा, अरे तुझ्यासाठी आम्ही 3 जन्म तपश्चर्या केली. त्रतयुगामध्ये सुतपाणी प्रश्नी, सुतपा नावाचा ब्राह्मण आणि प्रश्नी त्याची बायको. त्रतयुगामध्ये सुतपाणी प्रश्नी, तेव्हा तो प्रश्नी गर्भ झाला. पुन्हा त्रेतायुगात कश्यप आणि आदिती, त्याच्या वेळेला तो वामन रूप घेतलं. तोच सुतपाणी प्रश्नी, कश्यप आणि आदिती. द्वापारयुगात वसुदेव देवकी झालो, त्यावेळेला तोच प्रश्नी गर्भ, तोच वामन. आता पुन्हा द्वापारात कृष्ण झाला. तुझ्यासाठी 3 जन्म तपश्चर्या केली ना 8 वर्षाचा पोरगा दिसला. कोण म्हणाल का देवकीचा आहे? कृष्णा लहान हो, लहान हो, लहान हो असं म्हणल्याबरोबर करतळी आवळी तैसा, करतळात आवळा घट्ट धरावा इतका देव बारीक झाल्याबरोबर आईच्या चेहऱ्यावरची, बापाच्या चेहऱ्यावरची चिंता जात नाही. स्वतः देवानं पुढाकार घेतला आणि सांगितलं, तुम्ही आता मला इथं हलवायचे मला, माझ्यावर बरीच टपून आहे ह्याची मला येतानाच खात्री आहे आणि त्यांचा समाचार घेण्यासाठीच मी आलोय. पण थोडं दिवस मला जरा इथं जागा भरता. मी अनेकदा सांगत असतो की भगवान परमात्म्यानं सांगितलं आणि वसुदेवानं देवाला अगोदर डोक्यात घेतलं आणि नंतर डोक्यावर घेतलं. परमात्म्याला अगोदर डोक्यात घ्यावं आणि नंतर डोक्यावर घ्यावं. डोक्यावर घेतलं, टोपलीत ठेवलं, उचलीला कमळापती, पायीची बंधने बंधनापासून उकळल्या गाठी सावकाश. वसुदेवानं बाहेर आल्याबरोबर गळ्या पेपर पाहिजे सगळं सकाळ उघडं पडलं. बाहेर आल्याबरोबर मंद मंद तरी पाऊस, वही छाया विशेष. लक्ष्मणाचा अवतार असतो, भावाचं प्रेम, बंधू प्रेम होतं. स्वतः शेष भगवान परमात्म्यानं सांगितलं, मागच्या वेळेला मी धाकटा होतो, आता मी ठेवला. आणि मग याच्यासाठी स्वतः भगवान परमात्म्यानं सावली केली. मंद मंद पडे पाऊस, वरी छाया पलीकडं यमुनेच्या महापुरात प्रवेश केला. पुराचं पाणी कमरेला लागलं, छातीला लागलं, गळ्याला लागलं, नाका तोंडात पाणी झालं. शेवटी देवानेच विचार केला, आता आपण स्तब्ध बसून चालणार नाही, शांत बसून चालणार नाही. परमात्म्यानं महाराज आपली लीला दाखवली, चरित्र करायला सुरुवात केली. उजव्या पायाचा अंगठा बाहेर काढला, यमुना मातेच्या पुराच्या पाण्याच्या प्रवाहाला स्पर्श केला आणि स्पर्श झाल्याबरोबर महाराज एवढा भला मोठा आलेला पूर, पण देवाच्या चरणाचा स्पर्श झाल्यावर जाग्यावर बोलून गेलो. रामचरित्र आचरणीय आहे आणि कृष्ण चरित्र उच्चारणीय आहे. कृष्णाच्या चरित्राचं फक्त उच्चारच करायचं, इथं ऐकायचं. रोटी आमची दणकून आणायची, पण जाताना कृष्णानं काय केलं त्या अजिबात डोक्यात आणायचं नाही. इथं इथं सोडून गेलं. फक्त रामानं काय केलं ते मात्र नक्की बघ. आत्ताच्या कृष्ण नावाच्या पोराला जर वड्याला पुरा आल्यावर जर पायाचा अंगठा जर पुराला लावला, आपला कृष्णापूर थांबवील का चंद्रभागेच आहे. म्हणून देवाचं फक्त चरित्र आहे, आचरण नाही करायचं. आणि पलीकडे गेल्यानंतर महाराज आता ते चरण स्पर्श झाल्याबरोबर पुरुष का थांबला, त्याच्या पाठीमाग नवनीत गाथा या सुंदर एका धर्मग्रंथामध्ये गोड विवेचन त्याची कारणं सांगितली.
यमुना माता ही तसं बघायला गेलं तर कृष्ण परमात्म्याची सासू. पहिलं कारण असं आहे की याच यमुनेच्या डोहामध्ये कालिया नावाचा सर्प होता. तो महाराज पुढं ते अपवित्र पाणी करणार आहे हे कृष्ण परमात्म्याला लिहिला अगोदर सगळ्या माहिती होती. पहिल्यांदा त्यानं आपल्या सासूच्या समोर आल्यानंतर ती पूर वर 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 काय यायला लागला तर सासू महाराज जावयाच्या दर्शनाची आस घ्यायला लागलेली. आमचे महाराज नेहमी सांगायचे नाकाचा मोठी जेवी परी जावयाचा राखील. आमचे महाराज म्हणायचे सासूसाठी जावय म्हणजे सगुण ब्रह्म. एक वेळ ती देवाला मानत नाही पण जावय दिसलं म्हणजे माझं नाही सांगत बरं का. आमच्या सासूसारखी देवासारखी सासूच तुम्हाला त्यांच्याच छत्रछायेखाली आम्ही लहानाचं मोठं म्हणजे पहिलीपासून 12वी पर्यंत शिक्षण त्यांच्याच हाताखाली झालं. तुम्ही ओळखून महाराज त्या यमुना मातेचा स्पर्श झाला आणि स्पर्श झाल्याबरोबर यमुना माता दर्शन झालं की जागेवर थांबली. पलीकडे गेली. नंद बाबाच्या वाड्यामध्ये मायेचा जन्म झाला. महाराज भगवान परमात्म्याला तिथं ठेवलं आणि मायेचा अंगीकार केला. मायेचा स्वीकार केला की बंधन चिंता ते पळाली गोकुळा वाहेरी प्रवेश भीतरी केला देवे. गोकुळातनं चिंता निघूनच गेली. परमात्म्यानं प्रवेश केला. नंद बाबाच्या वाड्यामध्ये ठेवलं आणि माया घेऊन माघारी आली. पुन्हा बंधन आली. इकडं गोकुळामध्ये नंद बाबाच्या वाड्यात ठेवल्यानंतर रात्रीची वेळ आहे. भगवान परमात्म्याने विचार केला आपल्याला वेळ कमी आहे. कमी वेळेत ज्यादा कामं ज्याला करायची तो टाइमपास कधी करत नाही. आता माझा 9:30 पर्यंत चालणार आहे टाइमपास. पण कमी वेळेमध्ये ज्यादा टाइम कोण टाइमपास करत नाही. महाराज भगवान परमात्म्यानं स्वतः रडण्याचा आवाज केला. गुरुवर्य पुंडलिक महाराज नागवडी गुरुजी त्यांची चाल तुम्ही ऐकली बघा. काय सर गोड चाल या वयात म्हातारा इतकं गोड चालत होते. मला त्या दिवशी ऐकायचा जो झाला. गुरुजीने म्हणलेली चालू सांगू आपण तर आता म्हणतो की गवळण नाही या सगळ्यांचं जातलं कॉमन ते म्हातारी चालाय. भगवान परमात्म्यानं रडण्याचा आवाज केला आणि आवाज केल्यानंतर एका दाशीनं ऐकलं की दाशी सगळ्या गोकुळात सांगायला लागली नंदबाबाला पोरगा नंदबाबाला पोरगा. खरं सांगू का कोणत्याही प्रकारचा खर्च न करता जर तुम्हाला जाहिरात करायची असेल तर त्याच्यावर एकच उपाय आहे. तुम्ही फक्त एक दुखीला सांगा कानात जाऊन तुला मन सांगते तुझ्या पाया पडते पण सांगू बरं का. तुझं माझं लय जवळचं नातं आहे म्हणून तुला सांगते पण तू कुणाला बोलू पण बोलली तर बघा पण कोणा तुझ्या संग बोलायचं नाही. तिथनं उठून गेली की 2-4 जणी गोळा करते ती सांगते तुला मन सांगते पण तुला बोलू तुला मन सांगते तुला मन सांगते साऱ्या गावाला येडा हाणते पण तुला मन सांगते. तसंच झालं. दाशीनं ऐकलं सगळ्या गोकुळात सांगायला लागलं. गवळण म्हणती गवळणीला